सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि दोन्ही राजेंनी सातारच्या विकासासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून सातारा नगरपालिकेसाठी भरघोस निधी आणण्याचे आश्वासन देण्यात आले। थोडं तुम्ही असे उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि BJPच्या यांनी मला BJPच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातून म्हणजे जेवढे आपण सगळे नगरसेवक आहेत आणि दोन्ही महाराजांच्या प्रयत्नातून आज मी माझा म्हणजे विजय झालेला आहे। याचं श्रेय सगळं मी तुम्हाला दोन महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो। आज मी ह्या दोन्ही महाराजांच्या साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं तुमच्याकडनं दोन्ही महाराजांना आणि सर्व साताराकरांना असा शब्द देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार करून दाखवू। आपले पाणी प्रश्न असू दे, कासची आता जी 4-5 किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ती पण लवकर पूर्ण करून घेऊन आपल्याला 24/7 म्हणजे आठवड्यात 24 तास पाणी कसं देता येईल याचा सुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू। तसेच आरोग्याच्या विषयी जे आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू। महिलांसाठी आपण सातारा शहरात सगळीकडे CCTVचे कॅमेरे बसवून त्यांच्यासुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू। असे अनेक विषय आहेत, जास्त काय बोलत नाही। आपण सगळ्यांनी जे मला मदत केली, सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांना एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या वतीने शिवेंद्रराजांच्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका नगरसेवक उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज अत्यंत एक याची वाट सातारा शहर पार करतो असा हा दिवस म्हटला आहे। कारण की बरेच दिवस प्रशासक होतं आणि त्यामुळं लोकांची कामं होत होती पण तेवढ्या वेगाने होत नव्हती। पण आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल मोहिते नगराध्यक्ष कुठे जरी असली तर लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री आहे। कारण की
निवडून देत असताना लोकांच्या ज्या मनात भावना असतात की या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं पूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती तसं आमच्या दोघांच्याही मनात कुठल्याही प्रकारची खंत नाही. किंवा मला खात्री आहे की तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी त्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची सेवा केली. लोक त्यांनाच स्वीकारतील आणि त्यांना नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो तर या सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर इथं पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे. मग आपलं सर्वांचं मी सातारचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली ती मान्य अमोल मोहिते, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे, मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी, मान्य अविनाश कदम, ॲडव्होकेट बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक आपले सगळ्या नगरपालिकांवर, महानगरपालिकांवर, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते याचा आपल्याला अनुभव येत होता. सगळ्यांची अपेक्षा होती की कधीतरी निवडणुका व्हाव्यात, ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची, आपल्या वॉर्डाची घ्यावी, ही भावना ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी जावी. आणि आज निवडणुकांनंतर त्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो. आज त्या याच्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचारांची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.